प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये मागी उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मागी उत्सवाला सुरुवात झालेली असताना मागी गणेश जयंतीच्या दिवशीपासून 1 फेब्रुवारीपासून एक कडक नियमावली या न्यासकडून जारी करण्यात आलेली आहे आणि ठिकठिकाणी आपण अशा प्रकारचे बोर्ड बघतोय ज्यामध्ये जर तुम्ही तोकडे कपडे घातलेले असतील, मग पुरुषांनी शॉर्ट्स घातलेले असतील, महिलांनी छोटे कपडे किंवा तोकडे कपडे घातलेले असतील तर त्यांना आतमध्ये म्हणजे मंदिराच्या या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळणार नाहीये। कशा प्रकारे हा नियमावली जारी करण्यात आलेली आहे आणि कशी अंमलबजावणी होणार आहे या सगळ्या संबंधी बोलायला आपल्यासोबत या न्यासच्या ट्रस्टी मनीषा तुपे आहेत। जसं मी म्हणतोय की ड्रेस कोड असणार आहे, खरंच असा ड्रेस कोड आहे आणि जो कोणी मंदिरात येईल त्यांनी कसा पेहराव ठेवायचा आहे? सर्वप्रथम तर मला तुमच्या माध्यमातून सर्व मीडिया चॅनल्सला आवर्जून सांगायचं आहे की मंदिरामध्ये येण्यासाठी कोणताही ड्रेस कोड नसतो। मंदिराने त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगितलेलं आहे की आम्हाला बऱ्याच भाविकांच्या तक्रारी येत होत्या, सूचना येत होत्या, तर जो कोणी भक्तगण येईल त्याने कुठेही अंगप्रदर्शन होईल त्यामध्ये तोकडे कपडे असतील, ज्या कपड्यांमुळे समोरच्या व्यक्तीला संकोच निर्माण होईल, लज्जा मनामध्ये निर्माण होईल असे कपडे भाविकांनी परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करू नये अशी आम्ही सर्व भाविकांना विनंती केलेली आहे। व्याख्या कशी करा, म्हणजे त्याचं काय डेफिनेशन असणार? कारण पुरुष बऱ्याचदा शॉर्ट्स वर येतात, हाफ पॅन्ट असते, त्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही? तुम्ही हा प्रश्न विचारला ते अगदी बरं झालं। काही चॅनल्सने अशी देखील न्यूज चालवली की फक्त महिलांसाठी हा नियम आहे, तर महिला पुरुष असा कुठेही भेदभाव नाही आहे। पुरुष देखील असतील जे अगदी शॉर्ट्स पॅन्टवर मंदिरामध्ये प्रवेश करतात, तर अशा पुरुषांना देखील हा नियम लागू होतो की त्यांनी अंग झाकतील असे। महिला ज्या असतील जे अगदी तोकडे कपडे गुडघ्याच्या वरती कपडे घालतात, परिधान करून मंदिरामध्ये येतात, तर अशा सगळ्यांसाठी आम्ही सांगितलेलं आहे की अंगभर कपडे। अंगभर कपडे। काही परदेशी पाहुणे सुद्धा खास मंदिरात दर्शन घ्यायला येत असतात किंवा मग अचानक असा कोणी भाविक आला आणि त्याला माहीत नाही आहे नियम, तर मग त्याच्यासाठी इतर मंदिरांमध्ये लुंगी किंवा धोतर दिलं जातं दर्शनाला जाण्यासाठी, अशी काही व्यवस्था न्यासकडनं करण्यात येते का? वेदांतजी, मला तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारला। परदेशी पाहुण्यांबद्दल तुम्ही म्हणालात, पण आम्हाला खूप आनंद वाटतो की ज्या वेळेला आम्ही मंदिरामध्ये इथे असतो तर जवळजवळ 98% परदेशी पाहुणे हे अंगभर कपड्यांमध्ये येतात। म्हणजे आपल्या भारताची संस्कृती खूप चांगली त्यांनी म्हणजे त्याचं जोपासलेली आहे। 2% पर्यटक असतील की जे अचानक मंदिरामध्ये येतात, तर आमचा पुढे भविष्यामध्ये ही आम्ही काल 30 तारखेचं औचित्य साधून, माघी गणेशोत्सवाचं औचित्य साधून ही सुरुवात तर केलेली आहे। ॲक्च्युअल हा उशीर झालेला आहे, पण एक सुरुवात चांगली झालेली आहे। लोकांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला येत आहेत या निर्णयाबद्दल। तर आम्ही भविष्यामध्ये मंदिर न्यास असा विचार करू आम्ही की पुरुष असतील त्यांच्यासाठी लुंगी असेल, महिलांसाठी अंगावर घ्यायला शॉल असेल अंग झाकण्यासाठी, तर असं आम्ही सगळेजण येत आहेत ते सगळ्यांची चेकिंग आतापासूनच त्यांना सांगितलं जात आहे? हो, सर्व आता आमचे इथे जे गार्ड्स आहेत तर ते महिला असेल पुरुष असतील तर यांना तिथे सांगितलं जातं आहे की तुम्ही या नियमाची अंमलबजावणी करा। त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे हे जे गार्ड्स म्हणजे पुरुष गार्ड असतील किंवा महिला गार्ड असतील, ज्या सुरक्षा रक्षक आहेत त्यांना सुद्धा अशा सूचना दिल्या आहेत, जर कोणी तोकडे कपडे घातलेले असतील तर त्यांना समजून सांगायचं आहे, त्यांना उद्यापासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून प्रवेशसुद्धा दिला जाणार नाही आहे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ही न्यासकडनं करण्यात येते आणि तशा प्रकारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे। गर्दी होतीये, मागी उत्सव सुरू आहे त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होतीये आणि यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ड्रेस कोड नाही आहे, मात्र पावित्र्य राखण्यासाठी मंदिराचं अशा प्रकारे काही नियम लावण्यात आलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे मंदिरामध्ये आता ड्रेस कोड नाही, छोटे कपड़े पहनना नहीं है ऐसा नियम है। हाँ, नहीं पहनना और क्या, सही है। तो फिर स्वागत कर रहे हो इस निर्णय? हाँ, 100%। एक कायदा होना चाहिए मंदिर में जाने का और छोटे कपड़े नहीं पहनने चाहिए। बिल्कुल। महिलांना काय वाटतंय, छोटे कपडे घालून यायचं नाहीये मंदिरामध्ये? बात तो सही है। तो अभी आज कल से ये लागू होगा, तो इसका स्वागत करते हो? वो तो सही है, जो है वो डिसेंसी है। लेडीज मला पण वाटतंय मंदिरात प्रत्येक मंदिरात असावं ऐसा ही होना चाहिए। थोड़ा सा मतलब डेकोरम जो है मंदिर के लिए वो वैसा ही फॉलो होना चाहिए। त्यामुळे भक्तगण सुद्धा या सगळ्या निर्णयाचं स्वागत करतायत। त्यामुळे पावित्र्य राखलं जावं यासाठी हा निर्णय घेतला जातोय आणि अंमलबजावणी सुद्धा सुरू होतीये। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।